नमस्कार मंडळी, स्टार्स ऑफ बाब या आपल्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे सुजित तासकर. सुजित यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्याच गावामध्ये म्हणजे कोराळे, शिर्डी शेजारचं जे गाव आहे कोराळे तिथे झालं. त्यांचं माध्यमिक आणि उच्च शिक्षण राहत्यात झालं आणि त्यांचं पदवीचं शिक्षण ते आता बाब कंपनीमध्ये घेत आहे. आणि त्यासोबतच ते एका $multi-million कंपनीसाठी एक डेटा ॲनालिस्ट म्हणून देखील काम करत आहे. तर सुजित नमस्कार. नमस्कार. तर सुजित, आम्हाला तुमच्याबद्दल तुमची स्टोरी जाणून घ्यायची आहे. ओके. तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, तुमची प्रोग्रेस कशी झाली, तुम्ही डेटा ॲनालिस्ट पर्यंत जी तुमचा प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तर पहिले तर मी हे विचारायला किंवा मग मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला बाब कंपनीबद्दल कसं कळालं? एक दिवस असंच मी व्हॉट्सअप चेक करत होतो, तर त्यावरती एक न्यूज पडलेली होती बाब कंपनीची. तर आम्ही ती न्यूज बघितली आणि त्यानंतर आम्ही इथं व्हिजिट केलं. ओके, मग तुम्हाला ती न्यूज व्हॉट्सअपद्वारे आली आणि तुम्ही इथे भेट दिली. तर ती पहिली भेट, तुम्हाला त्या भेटीबद्दल तो अनुभव कसा होता त्या भेटीतला? फर्स्ट टाइम आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. फक्त एक बाबळीचं झाड होतं पाठीमागे. त्या बाबळीच्या झाडाखाली आम्ही बसलेलो होतो आणि सर आम्हाला एक्सप्लेन करत होते IT कंपनी काय असते, प्रोजेक्ट काय असतात. त्यांनी आम्हाला सगळं एक्सप्लेन केल्यानंतर आमचा थोडासा विश्वास बसला. पण इथं काहीच नसल्यामुळे आमचा विश्वास बसत नव्हता कंपनी आहे की नाही. तर ते बोलले की तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरून ॲडमिशन फिक्स करा. पण आम्हाला असं वाटायचं की आता बरेचसे आपण बघतो फ्रॉड होतात. तर आम्हाला असं वाटायचं की काही फ्रॉड असेल किंवा काही जर झालं पुढे जाऊन, आपण जर पैसे भरले आणि जर फ्रॉड झाला तर आपलं नुकसान आहे. पण ज्यावेळेस आम्ही परत एकदा व्हिजिट दिली एक 10 दिवसांनी, तर आम्ही पूर्णपणे कंपनीवरती विश्वास ठेवून ते पैसे भरले. आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं वाटलं होतं की आपल्यासाठी काहीतरी प्लॅटफॉर्म उभा राहतोय किंवा आपल्यासाठी काहीतरी चांगलं होतंय. त्यानंतर आम्ही ते ॲडमिशन घेतलं. वाव, म्हणजे तुम्ही फक्त एका माणसाच्या ज्ञानावर त्यांचा विश्वास ठेवून त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि तुम्ही ते ॲडमिशन घेतलं. येस. हो, वाव. सरांच्या बोलण्यावरती आम्ही विश्वास दाखवला पूर्णपणे. नक्कीच त्यांचा अनुभव देखील तेवढा दांडगा आहे की त्यांचा जो अनुभव त्यांच्या बोलण्यातली सच्चाई सांगतो. आणि त्याच्यावर विश्वास नक्की खूप साऱ्या म्हणजे शेकडो कुटुंबांनी ठेवला आज. आणि सॅटिस्फॅक्शन पण आहे त्या कुटुंबांमध्ये की आपण तो विश्वास ठेवल्याबद्दल की आपला मुलगा आज कुठेतरी प्रगतीच्या मार्गावर आहे आणि कुठे एक लेवलची सक्सेस त्यांनी अचीव केलेली आहे. तर सुरुवातीला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पदवीचं शिक्षण घेताना कसं वाटलं? फर्स्ट टाइम तर असं कुठं आत्तापर्यंत एज्युकेशनमध्ये नाही आहे की तुम्ही ज्यावेळेस पदवीधरचं शिक्षण घेताय आणि त्याचबरोबर तुम्हाला कंपनीचा पण एक्सपिरियन्स भेटतो आणि प्रोजेक्टवरती पण काम करायला भेटतं आहे. असं तर कोणत्या कॉलेजमध्ये भेटत नाही. बाहेरच्या कॉलेजमध्ये आहे तर ते असतं आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस प्रॅक्टिकल असतं. त्यात पण लाईट आहे किंवा नाही तो प्रॉब्लेम. इथं कसं आहे, इथं आपल्याला डिग्री पण मिळते, पदवीधर पण होतोय आपण आणि त्याचबरोबर आपल्याला कंपनीचा एक्सपिरियन्स पण मिळतोय. नक्कीच नक्कीच, हा एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्ही एक प्रोफेशनल एन्व्हायरमेंटमध्ये शिक्षण घेताय. म्हणजे हे एक मोठं युनिक नेस आहे ह्या प्लॅटफॉर्मची, बाब कंपनी या प्लॅटफॉर्मची. तर सुरुवातीला तुम्ही आले इथे, तुमचा तो लर्निंग पाथ कसा होता? फर्स्ट टाइम आम्ही इथं आलो होतो त्यावेळेस आम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर आम्हाला जे काही कोडिंग शिकवायला सुरुवात केली, HTML CSS, आम्हाला रिगरसली 3 महिने HTML आणि CSS वरती काम करायला लावलं. ते पण पूर्ण नेट नसताना, नेटचा काहीच यूज करून देत नव्हते. तर त्यावेळेस आमची पूर्णपणे प्रॅक्टिस होऊन गेली आणि त्याचबरोबर आम्हाला टायपिंग पण शिकवायचे. त्यामुळे आमच्या टायपिंगची स्पीड पण बऱ्यापैकी वाढून गेलं. आणि त्यानंतर आम्हाला जावास्क्रिप्ट शिकवली. तर जावास्क्रिप्ट नंतर ज्या मुलांचं नॉलेज चांगलं होतं त्यांना प्रोजेक्टवरती घेतलं आणि ज्या मुलांना काही जमत नव्हतं तर त्यांना परत शिकवलं ते जावास्क्रिप्ट. आणि आज सगळे जे मुलं आहे ते प्रोजेक्टवरती काम करताय. ओके, म्हणजे तो अप्रोच जो असतो म्हणजे नक्कीच की एकदम ॲडव्हान्स लेवलमध्ये न जाता
HTML CSS शिकून तुम्हाला छोटे छोटे सक्सेस दाखवून तुम्हाला मोटिवेट केलं गेलं, नाही का? बेसिक लेवल पासून सुरुवात हा, आणि ते तुम्हाला छोटी छोटी सक्सेस दिसत गेल्यावर तुम्ही अजून मोटिवेट झालात की आपण ऍडव्हान्स लेवल जावास्क्रिप्ट वगैरे अशा हायर लेवलच्या लँग्वेजेस शिकत गेलो पाहिजे. आणि नक्कीच सुरुवातीला एक लॉजिक बिल्ड झालं, इंग्लिश इम्प्रूव्ह झाली आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आला की आपण याच्यात अजून पुढे जाऊ शकतो. तर हा अप्रोच म्हणजे या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला कॉन्फिडन्स भेटला ना, तिथपासून आमची खरी पुढे प्रोग्रेस झाली. तर बाप कंपनीचे ते एक सिलेबसचा एक पार्ट म्हणूनच आपण ठेवले की कॉन्फिडन्स बूस्ट झाला पाहिजे. जेव्हा तुमचं माइंड कन्फर्म असेल की आपण आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे तर आपण मोठे मोठे ध्येय गाठू शकतो. नक्कीच. तर तुम्ही आता HTML शिकला, जावास्क्रिप्ट शिकला, ॲडव्हान्स लेवल लँग्वेजेसमध्ये गेलात. डेटा सायन्स ह्या विषयाबद्दल तुम्हाला उत्सुकता कशी निर्माण झाली? फर्स्ट टाइम तर आम्ही जावास्क्रिप्ट शिकलो त्यावेळेस आमचं जे लॉजिक होतं ते पूर्णपणे बिल्ड झालं. त्यानंतर आम्हाला तो कॉन्फिडन्स आला की आपण त्या लेवलला काम करू शकतो जेवढं आपलं लॉजिक बिल्ड झालं त्यानंतर. आणि एक दिवस असंच आपल्या कंपनीचे बाहेरचे डेव्हलपर हैदराबादचे ते 2 डेव्हलपर आले, ते पण डेटा ॲनालिस्टच होते. ते आल्यानंतर आम्ही त्यांना भेटलो, तर त्यांच्याकडं बघून आम्हाला असं वाटलं की ते करू शकतात तर मग आपण पण करू शकतो. ओके. तर मग तिथून पुढे आमची खरी डेटा ॲनालिस्टची सुरुवात झाली. तर त्यांच्याकडून पण आम्ही म्हणजे काहीतरी शिकलो आम्ही त्यांच्याकडून. सुरुवातच तिथून केली आम्ही की त्यांच्याकडे बघून आपल्याला पण असं वाटतं की आपण पण करू शकतो, ते करू शकतात आपण का नाही करू शकत. तर मग तिथून पुढे आम्ही तो डेटा ॲनालिस्टचा स्टडी चालू केला. त्यानंतर आम्ही पायथॉन शिकलो. रिगरसली 3 महिने पायथॉनची प्रॅक्टिस केली. पायथॉनवरती प्रॅक्टिस केल्यानंतर आम्ही पॉवर BI हे एक टूल आहे, तिथे आपण डेटा व्हिज्युलायझेशन करू शकतो. तर पायथॉन आणि आपलं जे आहे पॉवर BI, आम्ही पायथॉन थ्रू डेटा कुठून पण एक्सट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे तो डेटा एक्सट्रॅक्ट केल्यानंतर आपण पॉवर BI थ्रू तो डेटा व्हिज्युलायझेशन कसा आपण करू शकतो आणि तो क्लायंटला कसा शो करू शकतो. आणि ज्यावेळेस आपण पॉवर BI वरती डॅशबोर्ड वगैरे बनवून तो डेटा व्हिज्युलायझेशन करतो तर जो क्लायंट असतो तो आणखीन अट्रॅक्टिव्ह होतो आपल्यासाठी. म्हणजे तो जो डेटा आहे तो पूर्णपणे त्याला इझिली समजून जातो. एक्झॅक्टली. तर थोडक्यात तुम्ही एक लीडर असता एखाद्या ऑर्गनायझेशनचे, त्यांना त्यांच्या कंपनीबद्दल डेटा समजून घेण्यात आणि त्यांच्या निर्णयामध्ये म्हणजे कंपनीसाठी जे ऑपरेशन्ससाठी निर्णय घ्यायचे असतात त्यांना, त्याच्यामध्ये तुमचा खूप मेजर पार्ट असतो किंवा खूप तुमचा सपोर्ट खूप गरजेचा असतो त्यांना ती सगळी इन्फॉर्मेशन एक सोप्या पद्धतीत समजून घेण्यासाठी. नक्कीच. तर बाप कंपनीबद्दल अजून एक युनिकनेस म्हणजे अशी गोष्ट आहे की तुम्ही ॲक्च्युअल प्रोफेशनल्सच्या एन्व्हायरमेंटमध्ये शिकताय. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला ते करताना बघताय किंवा तुम्ही त्या व्यक्तींसोबत राहताय तर नॅचरली तुम्हाला त्या विषयाबद्दल छोट्या छोट्या गोष्टी कळत जातात आणि तुम्ही पण एक प्रोफेशनल पाथवर चालल्या जातात, आपोआप ढकलल्या जातात. त्या प्रोफेशनल पाथपर्यंत म्हणजे आता तुम्हाला जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष झालं असेल तुम्ही या विषयावर रिगरसली स्टडी करताय, अभ्यास करताय आणि आज तुम्ही एका फॉरेन कंपनीसाठी त्यांचं डेटा ॲनालिसिस करताय. म्हणजे थोडक्यात त्यांचं डिसिजन मेकिंगमध्ये खूप मेजर पार्ट आहे तुमचा. तर तुम्हाला त्या कंपनीमध्ये त्या वर्क एन्व्हायरमेंटमध्ये काम करताना कसं वाटलं? म्हणजे त्याच्यामध्ये आता कसं आहे की टीम्स इन्व्हॉल्व झाल्या, त्याच्यामध्ये सिनियर ज्युनियर्स आले आणि जेव्हा खूप भिन्न भिन्न प्रकारचे व्यक्ती येतात तेव्हा कामामध्ये पण आपल्याला स्वतःबद्दल घडवायला लागतो. तर तो अनुभव कसा होता? तसं तर ज्यावेळेस आम्ही फॉरेनच्या कंपनीसाठी काम स्टार्ट केलं तर त्यावेळेस आम्हाला फक्त डेटा मायग्रेशन किंवा बल्क अपलोडचं काम होतं. त्यात आम्ही म्हणजे जे असतात सिनियर लेवलचे लोक असतात तर त्यावेळेस आम्हाला कळलं की टीम बिल्ड कशी करतात. ओके. आणि टीम बिल्ड केल्यानंतर टीमवर्क कसं करतात तिथून आम्हाला तो एक्सपिरियन्स भेटला. आता म्हणजे या लेवलला आता तुम्ही आलात की तुम्ही टीमवर्क पण बघितलं, तुम्ही कॉर्पोरेट वर्क एन्व्हायरमेंट पण बघितलं, आता तुमच्या अंडर ज्युनियर्स पण आलेत. म्हणजे थोडक्यात तुम्ही एक लीडरशिप पोझिशन घेतली. तर ती पोझिशन तुम्ही कशी सांभाळताय किंवा मग तिथे तुम्हाला तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आहे
तर ती जबाबदारी कशी पार पाडताय? टीम बिल्ड, जी माझी ज्युनियर टीम आहे तर मी त्यांना कंटिन्यू मार्गदर्शन करत असतो. तर त्यात म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करतो तर त्यावेळेस जे माझं नॉलेज आहे ते त्यांना कुठं काम येईल असं मी त्यांना मार्गदर्शन कंटिन्यू करत असतो. तर त्या टीममध्ये असं काही व्हायला नको की ज्यावेळेस टीम आहे तर त्यात जर एखाद्याला जर मार्गदर्शन नाही झालं तर ते 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 काम आहे तर ते आपलं स्टॉप होऊन जातं तिथे. बरोबर बरोबर. तर आपण कंटिन्यू म्हणजे जेवढी आपली टीम आहे त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन करत असतो कंटिन्यू. आणि त्यांना आपलं नॉलेज कसं म्हणजे एक्सप्लेन करता येईल ते अजून मी बेटर बघतो. आणि ज्यावेळेस मी त्यांना एक्सप्लेन करत असतो तर ते एक्सप्लेन करत असताना त्यांना तर ते शिकायला भेटतंच, पण त्याचबरोबर त्या ज्या कन्सेप्ट आहे त्या माझ्या पण आणखीन क्लिअर होऊन जातात. वाव, नक्कीच. म्हणजे तुम्ही कंपनीमध्ये आलात, बेसिक शिकलात, येस. टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही थोडंसं इंट्रोडक्शन झालं तुम्हाला. येस. त्याच्यानंतर तुम्ही एक त्याच्यात त्या टेक्नॉलॉजी मधलं सुद्धा एक विषय घेतला, हो. त्याच्यात तुम्ही एकदम अप्रतिम काम करायला सुरुवात केली. येस. आज तुम्ही डेटा अनालिस्ट म्हणून पण काम करताय. येस. त्यासोबतच तुम्ही एक ज्युनियर्सची टीम सुद्धा बघताय, त्यांच्याकडे त्यांना मार्गदर्शन देताय, त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवून असतात. येस. म्हणजे हे एक तुमचा सर्वांगीण विकास म्हणता येईल. येस. म्हणजे तुम्ही एक ट्रू प्रोफेशनल असं म्हणून, अजून तुमचं ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालेलं नाही, पण तरी तुम्ही एक ट्रू प्रोफेशनल झालात. येस. तर इथून पुढे 5 वर्ष तुम्ही स्वतःला कुठे बघताय? इथून पुढे 5 वर्ष तर मी स्वतःला एखादे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या लेवलवरती काम करायचं आहे आणि त्या कंपनीसाठी काम करायचं आहे. नक्कीच. म्हणजे आम्हाला आवडेल जेव्हा एक आपल्या गावातला विद्यार्थी एक गावातल्या कंपनीमध्ये एवढा प्रोफेशनल लेवलवर शिक्षण घेतोय की तो एक मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एक लीडर म्हणून काम करेल. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट राहील आणि नक्की तुमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट राहील. आणि हेच तुम्ही तुमच्या गावासाठी पण काहीतरी कराल इथून पुढे, तुमच्या गावातल्या लोकांसाठी किंवा आपल्या भागातल्या लोकांसाठी तुम्ही काही कराल, ही सुद्धा आम्ही अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून. तर त्याच हेतूने मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की 12वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आता तसं बघितलं तर 12वी पास होणारे भरपूर विद्यार्थी, ते जर सगळे विद्यार्थी म्हणजे आता आपण इथं बाप कंपनी पारेगावमध्ये, तर अशाच अनेक कंपन्या जर खेडोखेडी जर झाल्या, संगमनेरमध्ये झाली, आपल्या राहता तालुक्यात जर कुठे झाली, नगरमध्ये झाली, नाशिकमध्ये झाली, तर जे विद्यार्थी घरी बसताय 12वी नंतर, जे विद्यार्थी डिग्री घेऊन पण घरी बसताय, तर त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म बेस्ट असेल की एक IT क्षेत्रामध्ये जे कॉलेजला न शिकवता, म्हणजे कॉलेजमध्ये नाही शिकवत, जे इथं तुम्हाला प्रॅक्टिकली पण भेटते, थिअरी पण भेटते, म्हणजे दोन्ही पण भेटते आणि प्लस डिग्री पण भेटते, तर त्या मुलांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि एक असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही त्यातून तुमचं स्वतःचं इम्प्रूव्हमेंट करू शकता आणि स्वतःची एक लेवल बनवू शकता, त्या लेवलला जाऊन काम करू शकता. आणि एक मेन गोष्ट म्हणजे तुमच्यातला कॉन्फिडन्स हा 100% वाढतो इथं प्लॅटफॉर्म. म्हणजे तुम्हाला एक असा प्लॅटफॉर्म भेटतोय तर तुमचा कॉन्फिडन्स पण इथं वाढून जातोय. तर बेस्ट ऑप्शन जे 12वीचे मुलं सुटत आहे तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे आणि त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म पण बेस्ट आहे. ओके. तर इथे तुम्हाला एकतर ज्ञान भेटतंय, डिग्री भेटते, एक्सपिरियन्स भेटतोय, जीवलग मित्र भेटतंय, आणि याच्यापेक्षा अजून काय अपेक्षा ठेवली पाहिजे कोणी देखील? नक्कीच. म्हणजे तुमचा सोबत बोलून मला किंवा व्ह्युअर्सला सुद्धा खूप छान वाटेल आणि आम्हाला देखील खूप आवडतंय तुमची रोज प्रोग्रेस बघत आम्ही रोज जी प्रोग्रेस बघतो तुमच्यामध्ये, आणि ते बघून म्हणजे आम्हाला सुद्धा इन्स्पिरेशन भेटते. आणि ह्या युथफुल एन्व्हायरमेंटमध्ये काम करताना नक्कीच आपण वय विसरून जातो.
आणि एक एनर्जी असते, शिकण्याची आवड असते. तर मंडळी, आज आपण इथेच थांबूया. बट एवढं तर नक्की आहे की आपण कॉलेजमधनं एक जी गोष्ट एक्सपेक्ट करतो किंवा मग ज्ञान असो, हे तर भेटतच असतं. बट एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण एक कॉलेजकडनं एक्सपेक्ट केली पाहिजे ती म्हणजे कॉन्फिडन्स. जर एखादी इन्स्टिट्यूट आपल्यामध्ये कॉन्फिडन्स भरत असेल तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्हाला ह्या वयामध्ये कॉन्फिडन्सची खूप गरज असते. स्वतःमध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण होण्याची गरज असते ती ह्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला भेटते. आणि नक्कीच एक तुम्ही छोटे छोटे माइलस्टोन गाठत गेले तर वो मंजिल जी तुम्ही बघताय, मोठं ध्येय बघताय, ते नक्की गाठून राहाल. दॅट इज फॉर शुअर. तर आपण इथेच थांबूया. थँक्यू सुजित, थँक्यू फॉर बिंग हिअर.